पुन्हा एकदा डान्सिंग अटॅक करण्याचा प्रयत्न यावेळेस बॅक टू बॅक खरं तर सलगचा दुसरा अवांतर स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय आणि जर आपण गोलंदाजीचा विचार केला वशिनी संघाचा हा खरं तर अवांतर स्वरूपाचा तिसरा चेंडू तुम्हाला पाहायला तो मात्र वाईट स्वरूपाचा असेल. चांगली गोलंदाजी खरं तर मी मगाशी म्हटलं पहिल्या चेंडूवरती अमोल याला मात्र तंबूचा रस्ता दाखवला त्याच्यानंतर आलेली सिंगल आणि त्याच्या सलगचे दोन वाईट चेंडू खरं तर चांगली सुरुवात केल्यानंतर थोडीशी दिशा भरकळली यावेळेस गोलंदाज विशाल्याची. पुन्हा एकदा तयार आडव्या बॅटने खेळून काढला यावेळेस चेंडू मात्र जाईल फाईन लेग रिझन मध्ये आलाय मात्र नितेश म्हात्रेच्या बॅट मधून त्याच्या नावाचा ब्रँड दर्शवणारा हा बिग हिट षटकार. निश्चितच नितेश चांगली फलंदाजी करताना दिसतोय. आपटकर बॅटची कड मात्र यावेळेस फिल्डर शोधलाय खरं तर वशिनी संघाचा सरसेनापती धर्मेंद्र तांडेल याच्या वज्रमुठीत मात्र चेंडू कैद झालाय. रुपेश ठाकूर याचा पकडला जातोय झेल आणि संपुष्टात आलाय फलंदाज रुपेश याचा खेळाडू झालाय झेलबाद. आदरणीय सन्माननीय विपुलजी पाटील गावठणगावचे सुपुत्र यांचं देखील झाले शुभागमन. त्यांचं देखील करूया या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. नवीन फलंदाज आपण पाहताय रुपेश याच्या जागेवरती आदेश खरं तर अमोलेचे बंधू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. या षटकाचा आपण विचार केला शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक तिसरं षटक मार्गस्थ असताना बॉलिंग ट्रॅकवरती विशाल सज्ज झालाय. पुन्हा एकदा समोर फलंदाज खरं तर एक नवीन नौका असा फलंदाज आदेश तुम्हाला पाहायला मिळतोय. हा मात्र चेंडू पुन्हा एकदा पॅडवरती आदळलाय आणि यष्ट्यांच्या बरोबर समोर पकडला गेलाय आणि यावेळेस आल्या पावली मात्र परत जावं लागेल आदेशाला. हा मात्र चौथा हादरा बसतोय जनमान दिगाटी संघाला संघाच्या 29 या धावसंख्येवरती. तीन षटकाची समृद्धी आपण लागलीच पाण्याचा पुरवठा करायचा आहे. नवीन फलंदाज खरं तर आदेशाच्या जागेवरती तुषार द अपकमिंग स्टार ऑफ दिगाटी टेनिस क्रिकेट. खरं तर या खेळाडूने आपल्या नावाची एक वेगळी छाप निर्माण केली आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे दिगाटी संघामध्ये तो खेळाडू आज खरं तर 6व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलाय. आपण अनेक स्पर्धामध्ये खरं तर या खेळाडूला ओपनिंगसाठी पाहायला निश्चितच पाहायला देखील असेल. आज मात्र एक वेगळी रणनीतीने निश्चितच या खेळाडूला अगदी 6व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी पाठवला आहे. त्याचं कारण देखील वेगळं असेल. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जनमान दिगाटी संघाच्या अगदी 4 गडी बाद 29 धावा 29. खरं तर 2 षटकामध्ये 19 धावा झाल्या होत्या. या षटकामध्ये 10 धावा आल्या ज्यामध्ये एक षटकार पाहायला मिळाला नितेश म्हात्रे याचा. पहिल्या षटकाचा आपण विचार केला विशालाने 7 धावा खर्च केल्या होत्या. 1 गडी बाद त्याने केला. दुसऱ्या षटकामध्ये जितेश थोडासा मागडा ठरला 12 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये विशालाने तब्बल 10 धावा खर्च करत
3 गडी बाद केले, म्हणजे 2 षटकाचा विचार केला 17 धावा खर्च करत अगदी 4 गडी बाद केलेत या गोलंदाजाने. चला वशिनी संघाला विनंती असेल की आपण जी पहिली 4 षटकं आहेत ते 20 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला फेकायची आहेत आणि 20 मिनिटाच्या वरचा जर तुम्ही टाइम घेतला तर एक अतिरिक्त खेळाडू आपल्या 30 सर्कलच्या आतमध्ये खेळवावं लागेल. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला पाहतो स्मिथ. हा चेंडू पुढे सरसावत मिड विकेट रिझममध्ये खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडू जोपर्यंत उचलून फेकेल तोपर्यंत एक धाव पळून काढली जाईल. एक धावाने निश्चितच संघ जाऊन पोहोचलाय 30च्या घरात 30. अंतिम ठाकूर खरं तर तुम्हाला पाहायला मिळतं मिड विकेट रिझममध्ये स्थित आहे. स्मिथ याचा विचार केला. लेदर क्रिकेट सातत्याने खेळणारा खेळाडू वशिनी संघामध्ये आज खरं तर वर्णी लागली आहे. संधी मिळाली या संधीचं सोनं करावं लागेल. खरं तर असं म्हणतात संधी मिळते तो भाग्यवान, संधीचं सोनं करतो तो खरं तर ताकदवान. आणि खरं तर विपरीत वेळेमध्ये संधी निर्माण करतो त्याला विजेता म्हणतात. ते संधीचं निश्चितच खरं तर तुम्हाला सोनं करावं लागेल. स्मिथ आता मात्र थोडासा फंबल झाला. स्मिथ निश्चित जिथं 1 धाव होती तिथं 1 धावेला 2 धावे ते कन्वर्ट केले दोन्ही फलंदाजानं. चित्त्याच्या चपल्याने खरं तर आको एकमे इशारा झाला आणि मात्र 2 धावा पूर्ण केल्यात दोन्ही फलंदाजांनी. 2 धावांनी संघाची आपण धावसंख्या विचार केला तर ऑन बोर्ड लागली 32 धावा, 32 लॉस ऑफ 4 विकेट, 3 षटक आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर खरं तर या धावा लागल्या स्कोर कार्डवरती. दिघाटी संघ आज खरं तर थोडासा चाचपडत खेळताना दिसतोय मैदानामध्ये. पुढचा चेंडू स्मिथ याचा, समोर फलंदाज तुषार. हा चेंडू अगदी बॅटवरती आला आणि सरळ अगदी 6 धावांची मोहर देखील लागली. आलाय मात्र तुषाराच्या बॅटमधून त्याच्या नावाचा ब्रँड दर्शवणारा बेगीट षटकार. किती 2 षटके आहेत खरं तर प्रत्येक संघामध्ये डळ असतात. त्याचा फायदा उचलण्याचा एक प्रयत्न देखील केला जातोय आणि त्याचा फायदा उचलला देखील जातोय. 2 चेंडूमध्ये तब्बल 8 धावांची करकसून वसुली केली आहे फरक तर या फलंदाजानं. आता मात्र थोडंसं फील्ड पोझिशन चेंज केली जाते, व्यूहरचना बदलली जाते मैदानामध्ये. स्मिथ पुन्हा एकदा तयार. 3 चेंडू फेकले तर खरं तर 9 धावा खर्च केल्यात. खर्चिक ठरला पहिल्या 3 चेंडूमध्ये. हा चेंडू अगदी गुडलेसपणे उचली घेतली. अतिरिक्त उचली असल्या कारणाने आमच्या स्क्वेअर लेग पंच प्रणयजी कोळी याने मात्र चेंडू अवंत स्वरूपाचा घोषित केलाय. चला फिल्डिंग करणाऱ्या संघाला विनंती असेल, दोन्ही क्वालिफाईड पंच आहेत, आपण त्यांच्या वरती कोणत्या प्रकारचं दडपण टाकू नका. विनंती असेल दोन्ही क्वालिफाईड पंच, दोन्ही खरं तर क्रिकेट खेळाडू आहेत, चांगले जाणते आहेत, तर आपण त्यांच्यावरती कोणत्या प्रकारचं दडपण टाकायचं नाही. जो काही निर्णय असेल तो सल्ला मसलत विचारविनिमय केल्यानंतर तो आमच्यामध्ये पोहोचवला देखील जाईल. पंच काय निर्णय असेल? निश्चितच वाईट चेंडू नाही, मात्र वॉर्न केले जाईल गोलंदाजाला, कारण का अतिरिक्त उचली घेणार जो निश्चितच चेंडू होता तुमच्या वैयक्तिक कोट्यातील तो मात्र तुम्ही फेकलाय असं सांगितले पंचाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅकवरती. चौथं षटक मार्गस्थ. स्मिथ ऑन बॉलिंग ट्रॅक. हा चेंडू बॅट चिकट आणि अगदी हवेमध्ये झेप लागवत झेल पकडला जातोय. जीवित मात्र एस्टनच्या पाठीमाग चांगला झेल पकडतो खरं तर कॅच या स्पर्धेचा. करा आपण अगदी व्यासपीठात थोडं अगदी डाव्या किंवा उजव्या बाजूला आपण बाहेर उभे राहा. भरपूर मोठी जागा आपल्यासाठी उपलब्ध केली, कारण आमच्या प्रमुख पाहुण्यांना देखील थोडासा अडथळा निर्माण होतोय. नवीन फलंदाज खरं तर तुषार बाद झाल्यानंतर निशांत मैदानावरती दाखल झालाय. आणखी एक अष्टपैलू खेळाडू खरं तर या संघामध्ये पाहायला मिळतोय. नितीशचा जर विचार केला तर त्याने अगदी 10 चेंडू फेस केले, ज्यामध्ये 16 धावांची एक वैयक्तिक छोटीशी खेळी तुम्हाला पाहायला मिळते. मात्र या खेळाडूनं खरं तर सावरलं जर्मन दिगडी संघाला, कारण एका पाठोपाठ गडी बाद झालेत. त्याच्यानंतर एक खेळाडू खेळवरती स्थित राहणं गरजेचं होतं. नितेश मात्र यांनी ती भूमिका चोख बजावल्या. मात्र दुसरा खेळ बाजूवरचा जो खेळाडू आहे तो मात्र निश्चितच आल्या पावली परत जातोय. शेवटचा अंतिम चेंडू, यॉर्क चेंडू यावेळेस पूर्णतः चारी मुंड्या चित केलाय आणि बरोबर एस्टनच्या समोर पकडला जातो. हा खेळाडू आल्या पावली मात्र निशांत याला देखील परत जावं लागेल. खेळाडू झालाय पायची स्वरूपात बाद. आणखी एक मोठा हादरा बसतोय जर्मन दिगाटी संघाला.
प्रेक्षक आणि त्याच्यानंतर समालोचक यांच्यामधला खूप मोठा दुवा डीजे ऑपरेटर तुम्हाला आज पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम षटक आतिश पाटील वन ट्रॅकवरती खरं तर वॉर्मअप करताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल खरं तर समर्थ याच्यामध्ये देखील सामर्थ्य आहे. अंडर क्रिकेट सातत्याने खेळणारा खेळाडू आज मात्र या मोठ्या संघामध्ये आपली वर्णी लागली आहे. शेवटचं षटक जरी असलं तरी संधी त्याच्याकडे देखील आहे. कारण या षटकामध्ये जेवढ्या होती तेवढ्या धावा जमावा लागतील. 38 धावा फक्त स्कोर कार्डवरती लागल्यात. आतिश पाटील वन ट्रॅकवरती पहिला चेंडू. हा चेंडू यावेळेस मात्र आणि खेळाडू मात्र पुन्हा एकदा अगदी मधल्या एसटीच्या समोर पकडला जातं. आमचे क्वालिफाईड पंच यांनी सांगितलंय हा खेळाडू पुन्हा एकदा पायची स्वरूपात खरं तर पायची स्वरूपात बाद होणारी तिसरी विकेट असेल दिगाडी संघाची. नितेश मात्रे झालाय LBW स्वरूपात बाद. ज्याने कसा केला आणि तुम्हाला वैयक्तिक जीवनामध्ये कसा करायचा आहे ते तुम्हाला निश्चितच अनुभवायला मिळेल. नवीन फलंदाज खेळपट्टीत दाखल झाला. आणखी एक अष्टपैलू खेळाडू खरं तर अष्टपैलू खेळाडूचा भरणा आहे जयनुमान दिगाडी संघामध्ये. ओमकार हा मात्र खेळाडू सज्ज झालाय. धावसंख्येचा विचार केला 38 धावांवरती निश्चितच अगदी स्थिर आहे स्कोर कार्ड. शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ असताना आतिश पाटील याने नितेश मात्रेला मग तंबूचा रस्ता दाखवलाय. पुढचा चेंडू. हा चेंडू चांगल्या ते खेळू काढला. कावकॉर्नर रिझन मध्ये डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. मात्र चेंडू जाईल वन बाउन्स ओव्हर द रोप आलाय मात्र ओमकार याच्या बॅट मधून. हा दर्जेदार चौकार. आपण देखील सहकार्य करा. खरं तर तुमच्या विनयी स्पर्धा नाही आहे. मात्र तुम्ही सहकार्य केलं तर कोणत्या प्रकारचं गालबोट न लागता ही स्पर्धा आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो. तर बोलूया मैदानात. अगदी मागच्या चेंडूवरती ओमकार याने निश्चितच आपल्या नावाला साजेसा खेळ केला. एक चौकार वसूल केलाय आतिश पाटील याच्यावरती. आता मात्र कमबॅक केली जाईल का की मात्र आणखी एक मोठा फटका पाहायला मिळेल. अगदी आतिश पाटील याचा विजय केला वशनी संघाकडून. एक अपंग एक्स्टार त्याच्या समेत खेळणारा निश्चितच फलंदाज ओमकार. हा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू पडला. बॅटची कड घेतली आणि चेंडू मात्र विसावला. विकेट किपर जीवित मात्र याच्या हातामध्ये. मागच्या चेंडूवरती चौकार लागवण्यात मग तंबूचा रस्ता दाखवलाय ओमकार याला. खेळाडू झाला झेलबाद. घालल्यानंतर अगदी 2 गडी देखील बाद केलेत आतिश पाटील याने. पुणे शकते तयार. चौथ्या चेंडूची फेकी समोर फलंदाज अनुभवाचा भरणा असलेला खेळाडू अतुल गावड. हा चेंडू अगदी पडल्यानंतर थोडासा वळण घेताना पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणी चेंडूवरती बोट फिरवली आणि सध्याच्या घडीला विचार केला. अगदी वेगवान गोलंदाजी सोबत तुम्हाला जर चेंडूवरती बोट फिरवण्याची क्षमता जर तुमच्यामध्ये असेल तर मात्र तुम्ही एक चांगले गोलंदाज म्हणून निश्चितच पुढे जाऊ शकता. ते चित्रण पाहायला मिळालं मैदानामध्ये आतिश पाटीलच्या माध्यमातून. ओमकार याने चौकार लगावला. त्याच्यानंतर अगदी व्हेरिएशन बने चेंडू फेकलेत. पुढे शोधा तयार बनून ट्रॅकवरती. हा चेंडू बॅटवरती लागला आणि त्याच्यानंतर मात्र चेंडूला सरळ पाठवून दिलाय. वाईडिस्ट लॉंग ऑन रिझन मध्ये निश्चितच अतुल गावणेच्या बॅट मधून आलाय हा बिगिट षटकार.
प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय गणेशजी सदानंद घरत साहेबांना विनंती करतोय, आपण येऊन मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. आयोजकांकडून तुम्हाला तशी विनंती केली जाते. वळीव मैदानामध्ये शेवटचा अंतिम चेंडू पुन्हा एकदा बोटं फिरवलेत, यावेळेस मात्र निष्प्रभ करून टाकलं अतुल गावंड याला. आणि यावेळेस मात्र षटकाची झाली आहे समाप्ती. 5 षटकाच्या सामर्थ्यानंतर पूर्वार्धामध्ये प्रथम फलंदाजी करताना जनमान दिगाडी धावसंख्या लागली आहे धावफलकावरती 48 धावा. शेवटचं षटक हाताळलं अतिशयाने, ज्यामध्ये निश्चितच एक चौकार, एक षटकार आणि त्या शेवटच्या अंतिम षटकामध्ये त्यांनी निश्चितच 2 गडी देखील बाद केले. म्हणजे 10 धावा खर्च करत 2 गडी बाद करत एक चांगलं षटक, जी जबाबदारी दिली होती कर्णधाराने ती जबाबदारी अगदी सहजरित्या पूर्ण केल्या. चला गोलंदाजीसाठी डेव्हिड 11 केलवणे आणि महाराष्ट्र केक चिरनेर दोन्ही संघाचे संगणक या नाणेफेकीसाठी ऑफिशियली विनंतीचा पहिला पुकार. डेव्हिड 11 गावदेवी डेव्हिड 11 गावदेवी या प्लीज केलवणे संघाचे कॅप्टन या प्लीज. खरं तर डीजे बॉब यांचं आदरणीय सन्मान्य दशरथ पाटील यांच्यावरती असलेले नितांत प्रेम कालच्या रजनीमध्ये देखील त्यांच्या भरपूर ध्वनिपीत त्यांनी निश्चितच आपल्याला ऐकवल्यात. आज देखील डेव्हिड 11 गावदेवी केलवणे संघाची आणखी एक ध्वनिपीत तुम्हाला पाहायला मिळाली. त्यांच्या माध्यमातून खरं तर विनंतीचा पुकार केला जातोय. चला या डेव्हिड 11 गावदेवी केलवणे आणि महाराष्ट्र केक चिरनेर. तर पूर्वार्ध संपलाय, 48 धावा लागल्यास कडकडते 49 धावांचं असं टार्गेट. आणि उत्तरामध्ये पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती होईल मात्र चेंज, मी आमंत्रित करतोय. तर निश्चितच मायक्रोफोनवरती होईल चेंज. आणखी एक सुमधुर गोड असा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. विपुलजी पाटील गावठाण आपण यायचंय. हॅलो हॅलो, थँक्यू अर्णव सर. खरं तर गोड आवाज ऐकला आपण खेळण्याचे सुपुत्र अर्णवजी ठाकूर यांचा. आपण बोलूया खरं तर सन्मानाकडे. आपण मंचकावरती घरात आलेल्या सर्व पाहुण्यांचं मतदानिकेचं मंचकावरती केलं जाईल सहर्ष स्वागत. दिगाडी गावचे खरं तर एक लेजंड खेळाडू आणि खरं तर लेजंड खेळाडूनंतर आपण पाहिलं असेल एक वरिष्ठ व्यक्तिमत्व असलेले खरं तर आदरणीय सन्माननीय कृष्णाजी ठाकूर साहेबांचं मतदानिकेच मंचकावरती केले जाईल आदरपूर्वक सन्मान. मी विनंती करतो आयोजकांना की कृष्णाजी ठाकूर साहेबांचं मंचकावरती आपण सुने घेऊया आदरपूर्वक सन्मान. विलासजी शिवकर यांच्या पवित्र शुभ हस्ते तर कृष्णाजी ठाकूर साहेबांच्या मतदानिकेच मंचकावरती आदरपूर्वक सन्मान घेऊया. माहिती उबदार शाह तसेच प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण आपल्या मनात चिरंत राहो आणि सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय या सहर्ष स्वागत. नेक्स्ट सन्मान आपण घेऊया खरं तर त्यांचेच बंधू नरेशजी ठाकूर साहेबांचं माझी खरं तर सरपंच दिगाटी आदरणीय सन्मान्य नरेश ठाकूर साहेबांचं नक्कीच खेळ यथोचित मान सन्मान मंचिकावरती विलासी शिवकरांच्या पवित्र शुभ हस्ते कर अजून एक सन्मान घेतला जातोय. नेक्स्ट सन्मान मंचिकावरती घेऊया आदरणीय सन्माननीय गणेशजी घरत साहेबांचं. मी विनंती करतो शिक्षकांना गणेशजी घरत साहेबांचं मात्र नक्कीच आदरपूर्वक सन्मान मंचिकावरती घेतले जाईल. विलासजी शिवकर साहेबांना विनंती करतो तुमच्या पवित्र शुभ हस्ते गणेशजी घरत साहेबांचं आदरपूर्वक सन्मान मंचिकावरती केले जाईल. नेक्स्ट सन्मान मंचिकावरती अजून घेतला जाईल
अमरनाथ तांडेल वशिनी. येस, नेक्स्ट सन्मान मंचिकावरती घेतला जाईल. अमरनाथ तांडेल याचं मात्र नक्कीच मंचिकावरती आदरपूर्वक सन्मान घेतला जाईल. मी विनंती करतो अध्यक्षांना की तुमच्या पवित्र सेवा असते अमरनाथ तांडेल वशिनी यांचा मात्र नक्कीच आदरपूर्वक सन्मान मंचिकावर घेतला जाईल. चला मनीष कोहली कुठे असते तर प्लीज आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येऊन खरं तर अशोकांनी संपर्क साधायचा आहे. बोलूया मैदानाकडे. खरं तर गावठाण गावचा एक बुलंद आवाज आपल्या खरं तर मायक्रोफोनवरती आमंत्रित केलाय. विपुलजी सर, ओ टू विपुलजी सर. हॅलो, धन्यवाद अर्णव ठाकूर यांचा आपण पहिल्या सत्रामध्ये आवाज ऐकलात आणि चेतन स्वामी यांचा आपण आवाज ऐकत होतात. आजच्या रात्रीला आपण हा पहिला सामना एन्जॉय करतो. एका बाजूला निहा 11 नरेश पोट वशिणी आणि त्यांच्या विरुद्ध जय हनुमान दिगाडी. प्रथमतः बॅटिंग करत असताना दिगाडी संघानं धावपटला धावा जमा केल्या त्या 48 आणि 49 धावांचं आव्हान आहे. ते म्हणजे विहा 11 नरेश पोट वशिणी संघासमोर आपण स्पर्धा अनुभवते. DJ सॅम व मनीष शिवकर आयोजित युवा नेतृत्व संघर्ष योद्धा प्रीतमदादा म्हात्रे यांच्या नावाची ही एक रणजी क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेची दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीतील चालू असलेली ही पहिली मॅच. याच बिल्डमधील एकाच विभागातील दोन बलाढ्य संघ एकमेकाच्या विरुद्ध धाकलेत. सलामीला आपण एका बाजूला प्रतीत पाटील आणि त्याच्यासोबत आतिश म्हात्रेला पाहू शकता. गोलंदाज दाखल झाला तुषार. वेगानं खतर बीट करणारी गोलंदाजी देखील पाहायला मिळते. पहिल्या P1च्या षटकामध्ये कमालीचा आखुडीत टप्प्याचे चेंडू हाताळले जातात. गुडले स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर थोडीशी उंची देणारे चेंडू देखील पाहायला मिळाले. मागील काही चेंडूचा जर विचार केला तर कमालीची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न देखील राहिला. P1च्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक बाहेर असताना थोडंसं थांबवलंय. पण पुढचा चांगला वापर केला होता. पद्धत आली तर जरूर राहिले पण शरीरापेक्षा थोडीशी दूर टाकण्याचा हा प्रयत्न, थोडीशी लाईन बिघडली. वेग प्रचंड होता पण दिशाहीन गोलंदाजी करत असताना आपण गोलंदाज तुषारला देखील पाहू शकता. कमालीची तर ही मोठी मॅच याच विभागातील दोन्ही बलाढ्य संघ एकमेकाच्या विरुद्ध खेळताना जरूर पाहायला मिळतील. वशिणी असेल आणि दिगाडी एकमेकाच्या विरुद्ध अनेक सारे सामने अनेक सारी स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. पण आज निमित्त DJ सॅम व मनीष शिवकर आयोजित ही रणजी क्रिकेटची स्पर्धा संघर्ष शोधा जसं आपण सध्या पाहू शकता. खोलामध्ये टाकला तो यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजनमध्ये इथून चेंडू ट्रॅव्हल जरूर झाला होता. सर्कलच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. आज फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये जर विचार केला तर एक कमालीचा दर्जाचं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतं. तसेच खरं तर या स्पर्धेमध्ये लीड करणारे आमचे अतिशय जवळचे आणि रायगडामध्ये एक नामांकित समालोचक रिबॉल म्हात्रे सरांचे आगमन झालं. नेक्स्ट बॉल शरपेक्षा दूर टाकण्याचा प्रयत्न. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल त्याला पुल केलाय. समोरच्या दिशेला लॉंग ऑफच्या वरतून चेंडूला पाठवलाय आउट ऑफ द बार. दुसऱ्या सत्रातील आलेला हा पहिला षटकार. षटकार आलाय मागील चेंडूवर. यावेळी हा चेंडू थोडासा खालीच राहिला. बॅटला ब्रश करून पाठीमागच्या दिशेने झेल घेण्याचा देखील प्रयत्न यष्टिरक्षकाने जरूर केला होता. कमबॅक करणारी गोलंदाजी आपण तुषारेची जरूर पाहिलीत. प्रतीत पाटीलच्या बॅटमधून एक मोठा फटका जरूर सजवला. इथून जर या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये P1च्या षटकामध्ये 49चा पाठलाग करत असताना धावपट्टा धावा जमा केल्यात. त्या म्हणजे बॅटिंग करत असताना वशिणी या टीमनं त्या म्हणजे बिनबाद 10 धावा. हॅलो 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 चेक. नेक्स्ट मॅच डेव्हिड 11 गावदेवी केलवणे विपक्ष महाराष्ट्र केक चिरनेर. दोन टीमचे कॅप्टन प्लीज उपस्थित असाल तर आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन टॉस करायचा आहे. हो टू विपुल सर. समोर जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना आयोजन कमिटीच्या वतीने विशेष विनंती आहे आपणास की आपण थोडंसं बाजूला बघा कारण अनेक मान्यवर या व्यासपीठावरून ही स्पर्धा एन्जॉय करतात. दुसरं पर्व आपण करत ही स्पर्धा एन्जॉय करते. गत वर्षामध्ये सुद्धा DJ सॅम व मनीष शिवकर आयोजित आपण रणजी क्रिकेटची स्पर्धा पाहिली होती. यंदा मात्र स्पर्धेचं निमित्त बदललं आहे आणि एक आणखी शानदार पर्व देखील आपल्या समोर पाहायला मिळाला आहे. थोडासा हा चेंडू लोवर पुलटा टाकण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आले ते वेगानं. चांगला थ्रो देखील पाहायला मिळाला. मागील चेंडूवर 2 धावा येताना देखील पाहायला मिळाल्यात. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात P1च्या. यावेळी गोलंदाज ओमकारला पण सध्या गोलंदाजी करत असताना पाहू शकता. 49 हे टार्गेट थोडंसं छोटं जरूर आहे पण नोविस्कोच्या मॅचेस नेहमी हाय व्होल्टेज होताना आपण जरूर पाहिल्यात.
पण या मॅच मध्ये दिगाडी संघाला एखादा ब्रेक थ्रू, एखादी विकेट या मॅच मधून मशिडी संघाची घ्यावी लागेल, तेव्हा कुठेतरी कमबॅक आणणारी गोलंदाजी ओमकारची ठरली जाईल. यावेळचा बॉल ते सर्रार वेगानं खरं तर आता बीट केलाय. अशा प्रकारची गोलंदाजी, डॉट बॉलचं पर्सेंटेज या मॅचमध्ये वाढवावं लागेल ते म्हणजे दिगाडीच्या गोलंदाजांना. सुरुवात चांगली राहिली, प्रतीक पाटीलच्या बॅटमधून एक षटकार देखील त्यांना पाहिला. आतिश त्याला चांगली साथ देतोय. पूर्वार्धामध्ये जर विचार केला तर LBW स्वरूपात 3 विकेट देखील जरूर मिळवल्यात, त्या म्हणजे गोलंदाजी करत असताना वशिनी टीमना. त्यामुळं एका बाजूला जर आपण विचार केला तर अंतिम नॉस्ट्राईक इंडला अंतिम ठाकूरला आपण पाहू शकता, जो बायकरमॅन या विभागातील अंतिम देखील चांगले खरं एक मोठं नाव आहे. फुलटॉस बॉल, यावेळा आडव्या बॅटने खेळण्याचा जरूर प्रयत्न झालाय. शरीरावर इजा देणारा चेंडू जरूर पाहायला मिळालाय. कमालीची गोलंदाजी, हा फुलटॉस बॉल आणि त्यानंतर बीट करणारी बॉल देखील पाहायला मिळतात. अतिशय चांगली दर्जाची गोलंदाजी राहिली आहे. मागील सत्रामध्ये देखील एक फुलटॉसवर आपण खरं तर विकेट मिळवली होती गोलंदाजांना. फुलटॉस खरं तर बीट झाला आणि त्यानंतर यष्टांवर देखील चेंडू आदळला होता, पण यावेळेचा फुलटॉस प्रॉपर कनेक्ट झाला नाही आहे. डॉट बॉल येताना देखील पाहायला मिळाला. या षटकांमध्ये वापसी एखादी ब्रेक थ्रू मिळवावी लागेल, तर म्हणजे दिगाडी टीमला, पण समोर वशिनी टीम आहे. यावेळेचा आणखीन एक यॉर्कर बॉल, हीच करतं गोलंदाजी, ही चांगली लाईन आहे, ही लेंथ आहे आणि क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हणून तर यॉर्कर बॉलकडे पाहिलं जात आहे. अगदी खोलामध्ये टाकले, पायाची बोटं टेचणारे चेंडू आपण देखील पाहतोय. गोलंदाज ओमकारचं कौतुक आपण करूयात. ओमकार मात्र मागील 4 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. यावेळचा बॉल अगदी समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ मध्ये गॅप फार मोठा अंतर चेस केलाय. एक धाव इथून कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावा देखील मिळवल्या गेल्यात, पण आता एका धावासाठी घाम गाळावा लागतोय तो म्हणजे वशिनी टीमला. एक षटकार प्रतीकच्या बॅटमधून जरूर आलाय, पण त्यानंतर त्याला शांत ठेवले ते म्हणजे गोलंदाजी करत असताना ओमकार म्हात्रेनं. मागील 5 चेंडूमध्ये एकही मोठा फटका या गोलंदाजच्या विपरीत मारता आला नाही. ही करता कमालीची आज गोलंदाजी राहिल्या आजच्या रणजी क्रिकेटच्या या पहिल्याच सामन्यामध्ये. शेवटचा बॉल थोडासा आखूट टप्प्याचा होता, पिक करू शकला नाही लवकर. त्यानंतर चेंडू पाहायला गेला तर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळाला. इथून सिंगल रन्स आल्या. 2 षटकांचा इथं खेळ समाप्त झाला. 49चा पाठलाग करायचा, धावपटा धावा लागल्या गेल्या त्या बिनबाद 16 धावा. येणारे अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि गरज असेल ती म्हणजे वशिनी टीमला 18 बॉल आणि 33 धावांची गरज आहे, ती म्हणजे वशिनी टीमला. अतिशय हे चांगला पण संगीत ऐकलत. 190 उरण विधानसभेचा आश्वासक चेहरा, प्रत्येक उरणकरांच्या मनातील आमदार आणि एक संघर्ष योद्धा प्रीतमदादा म्हात्रे यांच्या नावाची आपण सध्या स्पर्धा एन्जॉय करताय. आणि यावेळी येणारे 18 बॉल आणखीन 33 धावांची गरज गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा इन्व्हाइट केले ते दिगाडी टीमनं, ती म्हणजे तुषार म्हात्रेला. 18 मध्ये 33 बनवायच्या, पण ही पण चर्चा करत होतो की एखादा असं इकॉनॉमी षटक जे मागील ओमकारनं टाकलं, त्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा आल्यात पण विकेट मिळाली नाहीये. त्यामुळे बेनिफिट असेल ते म्हणजे बॅटिंग करणाऱ्या वशिनी टीम समोर. कुटप्याचा बॉल, बॅटची वरची कडा, पसलीमध्ये कमालीचा झेल कॅरी केला जातोय. पहिला हादरा लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. इथून मात्र फलंदाज होतील झेल बाद. महत्वाची विकेट गोलंदाजानं मिळवल्या. ही आज खरं तर गोष्टीची चर्चा करत होतो जी तुषार म्हात्रेनं मिळवून दिल्या. पण या खरं तर विकेटसाठी 99% आपण त्या क्षेत्ररक्षकाला देऊया जिथं कमालीचा झेल कॅरी केला रुपेशनं. रुपेश ठाकूरनं महत्वाची कॅच इम्पॉर्टंट त्यानं टिपली. नवीन खेळाडू मैदानात आतिश म्हात्रे
मैदानात दाखल होताना देखील पाहायला मिळेल. इथून समीकरण बदललं जाईल. येणारे 17 बॉल आणखीन 33 धावांची गरज. या खरं तर ओव्हरमध्ये आणखीन बरंच काही दडलंय. आणखीन एक आखूड टप्प्याचा बॉल, त्यावर पुल, पॉवरफुल अँड सक्सेसफुल. चेंडू चालला आउट ऑफ द पार्क. आणखीन एक आलेला हा संघर्षमय षटकार. नंबरकारी मोठा शिकारी आणलाय पोलीस ठाण्यात. नंबरकारी मोठा शिकारी. बार हे केले जातात. क्रिकेट हा अनिश्चितीनं भरलेला खेळ आहे. आपण विनंती करूयात आजच्या रात्री होणारी दुसरी मॅच डेव्हिड 11 गावदेवी केळवणे आणि त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र केक्स चिरनेर दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतोय. हे षटक संपण्या अगोदर डेव्हिड 11 गावदेवी केळवणे आणि महाराष्ट्र केक्स चिरनेर या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतोय. आपण लगेच बरीच दाखल व्हा. आपण चर्चा करत होतो क्रिकेट या खेळाची आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये हिरोजचा 0 व्हायला वेळ लागत नाही आणि हेच देखील आपण पाहिलं. जिथं पहिल्या चेंडूवर विकेट जरूर मिळवले गोलंदाज तुषार मात्रेनं, पण त्याला आल्या आल्या पलटवार केलाय तो म्हणजे आतिश मात्रेच्या बॅटमधून आलेला वायडिश लॉंगॉनच्या वरतून षटकार. हाफ ट्रॅकर बॉल होता आणि त्यावर पुल, पॉवरफुल येताना सक्सेसफुल षटकार देखील आपण अनुभवल्यात. धावपटला धावा लागले गेले त्या 22. यावेळचा खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा वापसी केली तुषार मात्रेनं. अगदी यॉर्कर टाकण्याचा हा देखील प्रयत्न राव. तुषार ठाकूरची आपण ही सध्या गोलंदाजी सध्या अनुभवतोय. चला, केलवणी टीम आणि चिरनेर आपल्याला सूचित केले जाते. हे षटक संपण्या अगोदर जर आपण आलात नाही तर 4 षटकांचा सामना हा खेळवला जाईल. यावेळचा बॉल अगदी पुन्हा एकदा शरक्षात दूर टाकण्याचा प्रयत्न जरूर राहिला. एक्स्ट्रा स्वरूपात इथून धाव जोडली जाईल. अव्वंतर स्वरूपात एक धाव मिळत असताना धावपटा धावा लागले गेले त्या 23 धावा देखील पाहायला मिळतात. तुषार ठाकूर सध्या गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतात. डेव्हिड 11 गावदेवी केळवणे संघाचे कॅप्टन आलेत. महाराष्ट्र केक चिरनेरच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतोय. यावेळचा बॉल पुन्हा एकदा खोलामध्ये टाकलाय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक वेगानं आला येत असताना बॅकअप किती चांगले आहे, किती प्रेशर आहे या मॅचमध्ये जरूर पाहायला मिळतं. एकेका धावेसाठी आता घाम गाळताना सध्या दिगाडी संघ जरूर पाहायला मिळालेत. मी सुरुवातीला म्हणलो की लोवेश कोरचे मॅचेस नेहमी हाय व्होल्टेज होताना देखील आपण पाहत असतो आणि त्यामुळे या मॅचमध्ये बरंच काही दडलंय. एका बाजूला सुरुवातीला विकेट जरूर मिळवल्या ती म्हणजे प्रतीत पाटीलची, पण त्यानंतर अंतिम ठाकूर आणि आतिशला देखील शांत ठेवल्या. पण अंतिम हे असं नाव आहे, जास्त काळ तुम्ही त्याला शांत ठेवू शकत नाही. फ्रंट फुटवर आला, याच गोष्टीची आपण चर्चा करत होतो. मिड विकेटच्या पलीकडे आजच्या रात्रीत आलेला आणखीन एक लांब लचक हा षटकार. आता तर टॉस करायचा आहे. शिरनेर विपक्ष टीम केळवणे ही बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 2 ताकदवर संघ आज मात्र या मैदानाच्या आतमध्ये भेटताना मला मिळतील. येणारी 13 बॉल आणि जिंकण्यासाठी आणखीन 19 धावांची गरज आहे. हीच चर्चा आपण करत होतो की जास्त काळ शांत ठेवू शकते. अंतिम ठाकूरला त्याच्या बॅटमधून षटकार आला. यावेळी यॉर्कर टाकण्याचा हा देखील प्रयत्न राहिला. त्याला खोदून काढला. वायडिश लॉंगॉनमध्ये चेंडू जाताना देखील पाहायला मिळाला. इथून एकेरी धाव मिळाली जाईल आणि या एकेरी धाबीनिशी धावपटा धावा लागले गेले त्या 31 धावा देखील पाहायला मिळतात. येणारे आता 12 बॉल जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती अर्थातच 18 धाब्याची. 12 बॉल 18 धाब्याची गरज. तिची चांगलीशी सध्या आपण स्पर्धा एन्जॉय करतोय. ड्रिंक्स ब्रेक आयोजन कमिटीच्या वतीने आपण मैदानाच्या आत पाणी घेऊन जा. आई भवानी तुझं
चला जशी मॅच संपेल ज्या कॅप्टन टॉस जिंकले आपला निर्णय घेऊन मैदानात आपण दाखल व्हा. यानंतर आणखीन एक मोठी मॅच आपल्या समोर जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला डेबिड 11 गावदेवी केळवणे याच गावातील एक बलाढ्य संघ आणि त्यांना फाईट करेल महाराष्ट्र केक्स चिरनेर. आणि ही जशी मॅच संपेल ज्या टीमनं टॉस जिंकल्या आपला निर्णय घेऊन मैदानात आपण दाखल व्हा. एक नामांकित स्पर्धा या विभागातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुका आणि त्या पनवेल तालुक्यातील एक अभिमानाची एक मानाची स्पर्धा सध्या आपण एन्जॉय करतोय. ही दुसरी रात्र आहे आणि या दुसऱ्या रात्रीमधील हा पहिला सामना आपल्या समोर जरूर पाहायला मिळतोय. एका बाजूला VI11 नरेशपूर वशिणी या टीमला आता जिंकण्यासाठी येणारे 12 बॉल आणि 18 धावांची गरज. जे हनुमान दिगाडी संघाला इथून एखादा कारनामा करावा लागेल. एखाद दुसरा विकेट जर मिळवला तर इथून पुन्हा एकदा दिगाडी संघ सुद्धा वापसी करू शकतोय. पण समोर अंतिम ठाकूर आहे. गोलंदाज दाखल झाला प्रणयचा बॉल थोडासा खालीच राहिला. गुडघा टेकून फोल्ड करून खेळण्याचा देखील प्रयत्न होता. स्वतः यष्टीरक्षक धावलाय. पाठीमागील या चेंडूवर सिंगल रन्स देखील येताना देखील पाहायला मिळाली. प्रत्येक षटकाचा जर विचार केला तर जास्त विकेट मिळवता आला नाही ते म्हणजे दिगाडी संघाला. त्यामुळे या सामन्यामध्ये थोडीशी वापसी करू शकला नाही. पण एका दुसरा ब्रेक थ्रू एका दुसरी विकेट या सामन्यामध्ये जिंकून देऊ शकते दिगाडी संघाला. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. एक कमालीचं अखतरी षटक देखील पाहायला मिळेल. यष्टीरक्षकाचं आपण कौतुक करूयात. स्वतःने त्यानं चेंडू गॅदर केला आणि त्यानंतर एक डॉट बॉल येताना देखील पाहायला मिळतोय. हे षटक खरं तर दिगाडी संघाच्या अगदी विजयाच्या समीप येणारं षटक देखील पाहायला मिळेल. एका दुसरी विकेट इथून येणारे आणखीन 10 बॉल जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. या मॅच मध्ये एक डॉट बॉल पुन्हा एकदा दिगाडी संघाला अपेक्षा देखील वाढवणार देखील पाहायला मिळेल. पण समोर अतिशय मात्रे ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. छोटा पॅकेज बडा धमाका. यावेळचा टप्प्याचा बॉल स्वीपर कव्हर आणि पॉइंटच्या मधून खेळण्याचा प्रयत्न. सिंगल रन्स मिळाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. या चुका तुम्हाला थांबाव्या लागतील. सिंगलला डबल मध्ये रोटेट केलं जाते आणि या दोन धावेची धावपट्टा धावा लागले गेले त्या 34 धावा. एक करता धाव वाचवण्यासाठी तुम्हाला इथं शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. एक धाव फार इम्पॉर्टंट आहे क्रिकेट. हॅलो मागील 3 चेंडूवर अवघ्या 3 धावा गोलंदाजांना खर्च केल्यात. टप्प्याचा बॉल त्याच्यावर आता हा प्रहार चेंडूला पाठवले सीमा रेषा पलीकडे आउट ऑफ द पार्क. आणखीन एक आलेला अतिशय बॅट मधून हा ब्रँडेड षटकार. बॉल आणि अजूनही जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. षटकाराने या संपूर्ण मॅचला पुन्हा एकदा वळवले ते म्हणजे वशिणी संघाकडे. VI11 नरेशपूर वशिणी टीम आता मात्र फ्रंट फुटवर येताना पाहायला मिळाली. अतिशय आपण कौतुक करूयात ज्याच्या बॅटमधून 2 षटकार देखील आलेत. पुन्हा एकदा हा शॉर्ट बॉल देखील पाहायला मिळाला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक फंबल. आणखीन एक चुकी या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळते ती म्हणजे दिगाडी टीमच्या वतीनं आणि अतिशय बॅट मधून आलेला हा खणखणीत चौकार देखील आलाय. येणारी 7 बॉल आणि आता 5 धावांची गरज. धावपट्टा धावा लागले गेले त्या 44. नॅशनल स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून समोर स्पर्धा देखील कव्हर केली जाते. रिव्हर्सचा फटका कम्मालीचा सजवलाय स्विच हिट. चेंडूला पाठवले अतिशय सीमारेषा पलीकडे आणि विनिंग स्ट्रोक आलाय तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या VI11 नरेशपोर्ट वशिणी टीम साठी. कॉंग्रॅच्युलेशन वशिणी टीम आणि हार्ड लक. जय हनुमान दिगाडी. आपण विचार केला डेव्हिड 11 गावदेवी केलवणे संघाचा खरं तर अष्टपैलू खेळाडू द प्राऊड ऑफ केलवणे हरेश पाटील
याला खरं तर भेंडकल रजनी टुर्नामेंटमध्ये आशीर्वाद थळी यांनी मात्र आश्वासन दिलं होतं की त्या स्पर्धेमध्ये जर आपण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावला तर त्यांच्याकडून त्याला मात्र लेदरची एक निश्चितच बॅट ही मात्र स्पॉन्सर केली जाईल. तर ती बॅट मात्र आज आमच्याकडे सुपूर्द करण्यात आली. हरीश पटेलला विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन ती मात्र बॅट आपण घेऊन जायचं आहे. द प्राऊड ऑफ केलवणे हरीश पाटील. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. खरं तर हरीश पाटील याच्यासाठी आशीर्वाद थली यांनी खरं तर आश्वासन दिलं होते की निश्चितच प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जर पटकावलं केलवणे संघाने तर मात्र त्यांच्याकडून